काल आपण पहिला ब्लॉग टाकला, त्याच्यात तुम्ही पाहिलंच असेल. काल आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. काल भरपूर काही गोष्टी म्हणजे ब्लॉग सुरू करताना की एन्झायटी, की एक भीतीपणा, की लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, किंवा तुम्ही पाहिलंच असेल बेनेला ना डोसा वगैरे खायला गेल्याच नंतर मी मध्ये गेल्यात कॅमेरा बंद केला. म्हणजे एवढी पब्लिक बघून एक लगेच अचानक भीतीपणा आला, म्हणजे की आता ह्या लोकात कसं काय. पण ठीक आहे, आपण सुरुवात केली आत्ताच. आता रात्री यायला खूप उशीर झाला, तरी मुंबईहून यायला 2-3 वाजले. आता आपण आलेलो आहोत पुण्यात. येऊन झोप वगैरे झाली, बाहेर आलोत. फ्रेंड आहेत सोबत, ते गेलेले आहेत मध्ये नाश्ता वगैरे करायला. 2ला उठलोत. आता बाहेर वगैरे आलोत, नाश्ता वगैरे करू. नाश्ता करण्यासाठी आलेलो होतो आता पुण्यात गुरुला. चला तुम्हाला दाखवतो. आपण आलोत आता GM रोडला पुण्यातील. हे आहे गुरु हॉटेल. चाललोत आपण मध्ये ऑर्डर वगैरे देऊ. बाकी तुम्हाला आता आपण नाश्ता करीत आहोत. आली आपली मिसळ. नाश्ता वगैरे केला. आता इकडे आम्ही विजय सेल्सला चाललो. आलोतच म्हणायचं पायी विजय सेल्सला आलो. तर कालच्या ब्लॉगमध्ये आपला माईक नव्हता चांगला, त्यामुळे माईक घेऊन खूप पाऊस सुरू आहे इकडे पुण्यात, ते बघू शकता. आम्ही चाललो पवेलियन मॉलला. बघू शकता पाऊस चालू आहे. आम्हाला आत्ता विजय सेल्सला गेलतो, आम्हाला काय तिथं माईक वगैरे काय भेटला नाही. आता पवेलियनला आलेलो आहोत. बाहेर पाऊस शोधला आहे आपण माईक, पण शॉप काय नाही भेटला. शॉप होते पण तिथं काय माईक नाही भेटला पाहिजे तसं आपल्याला. बघू आता आपण कुठं भेटतोय, शोधू हां. माईक काय नाही घेतला आपण पुण्यात. आता आपण तिथून निघलो होतो 12ला बीडला जाण्यासाठी. काही कारणास्तव आपण जात आहोत बीडला. आता आलो जवळजवळ बीडच्या. तर जेवायला वगैरे थांबलोत. आता आपण जेवायला थांबलो, जेवण वगैरे करू. आता आलंच हॉटेल मामा काटेवाडी. आता भाज्या या अक्का मसूर, या शेवमेथी आले. दादा जेवण वगैरे केलं. आता खूप उशीर झालाय. चला आता झोपूया.